वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर प्रीमियर लीग 2025 मध्ये नो बॉल वरती शानदार प्रहार निखिलच्या बॅट मधून येतोय षटकार. सोहमच्या अगेन्स्ट 6 धावा या दुसऱ्या चेंडूवरती आणि या 6 धावांची दाबल. हो, मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ये बहुत ही बड़ी गलती. बिल्कुल 6 रन मिलेंगे. ये 6 रन्स या चेंडूवरती मिळतात. दोघांकडून चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही असं अनेक वेळा आपण ऐकलंय. आता ही चुकी घोड चुकी बनू शकते. शानदार डिलिव्हरी. सोहमने यावेळेला डिप करणारे चेंडू त्याच्या टप्प्याचा वेट केला होता, परंतु निखिलने तो वेट करत असताना कदाचित उशीर झाल्यासारखं चित्र दिसलं. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. वैभवने टिपलाय झेल. संपला निखिलचा खेळ. विकेटचं पतन. गॉन. जयेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. सोहमच्या पहिल्या काही चेंडूवरच्या हरकती आणि त्यानंतर निखिलला बाद होणं म्हणजे एक चांगला स्टार्ट मी म्हणेल, पण दोन्ही एंडकडून जयेशने मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा देत असताना पळ काढण्याचा प्रयत्न केला, धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती धाव कंप्लीट झालेली नाहीये. कदाचित बॅटचा काहीसा दोष असावा म्हणून आता जयेश बॅट चेंज करण्यासाठी गेलो. बघूयात काय घडत आहे. बॅट बदलून प्लेड ऑन. फलंदाज बाद. ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डाईव्ह लागून चेंडू लावण्याचा प्रयत्न झाला, परंतु जोपर्यंत फील्ड केला जाईल डीप मध्ये तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 16 धावा धावपलकावरती पहिले षटक संपले. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? यस, वैभव सोहमची जागा घेण्यासाठी आलाय. वैभवच्या हातामध्ये चेंडू येत असताना काय वैभव आपल्या त्या धारदार गोलंदाजीमध्ये प्रभावित करेल की अजून काहीच वेगळं चित्र मैदानात दिसेल? बघूयात काय घडतंय. हो, आतून बाहेर टर्न होणारा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने नाही तर निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू शरीरापासून लांब. ओमकार मात्र थोडा अडचणीमध्ये, आणि अडचण यासाठी की बॅटवरती चेंडू येत नाहीये, बॅटवरती बॉल येत नाहीये. समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सोहमने टिपला झेल. संपला ओमकारचा खेळ. बाद. नवीन फलंदाज कुणालने आज विकेट किपर म्हणून प्रभावित केलंय. आता ॲज अ बॅटर म्हणून त्यांना ती कामगिरी साकारायची आहे. त्या कामगिरीद्वारे मॅचला आपल्या बाजूनं सुकवायचं आहे, कारण निरंतरतेने पडलेल्या विकेट या सामन्याला वेगळी दिशा देत असताना दिसतात. येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होईल, परंतु वैभवचा कंट्रोल जर आपण बघाल तर खूप शानदार आहे आणि म्हणूनच की काय हा दमदार कमबॅक आहे. समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये.
लवकर डेप्थ झाला, अपर नेटला लागून चेंडू आणि तोपर्यंत एक धाव. फलंदाजाने धावून कंप्लीट केली. कट केलं चेंडूला आणि एका धावेसाठी पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला. षटक संपलं 2, दुसरं आणि 20 धावा धावफलकावरती. 20 फक्त 4 धावा या षटकामध्ये आल्या. 4 धावा षटकामध्ये येत असताना आता उर्वरित 2 षटक कशा प्रकारे हाताळले जात आहेत. विशाल नवीन गोलंदाजी मार्फत तिलक्षणच्या बाहेर. नो बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने या षटकाची सुरुवात. ओ फुल टॉस आणि बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. बाल बचे, कारण अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठा फटका नाही आला असं खूप क्वचित पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत मुझे कॉल कर देती. दोन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. ओ इट्स अ नो बॉल. चांगली फिल्डिंग सोहमची तिथे, वैभवची तिथे बघायला मिळाली. चेंडू हवेमध्ये अडवत असताना चेंडू आतमध्ये आलाय. कुठे चेंडू यावा आणि आकाश सांगत होता की दुसऱ्या धावेसाठी यायचं होतं, परंतु हातामध्ये चेंडू आल्यानंतर ती दुसरी धाव घेणं सोपं नव्हतं. फुलटॉस बॉल फायदा उचलू शकले नाही. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली मिडॉनमध्ये. एकदा तोपर्यंत धावून पूर्ण. हो डेथ काढणारा चेंडू, वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडूवरती कोणतेही उत्तर नव्हतं. बॅटचा फेस लवकर बंद केला, लवकर पोझिशन मध्ये आले. ओ वडा कॅच, काय जबरदस्त जल टिपलाय. आता हा टिपलाय की बसलाय हे कळायला मार्ग नाहीये. शानदार गोलंदाजी, दमदार कमबॅक आणि या कमबॅक द्वारे अडचणीमध्ये पूर्णतः रॉयल टायटन्सचा संघ धावपल करते. धावा 3 षटक संपले आणि 25 धावा धावफलकावरती. ओमकार के नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. हो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय का? येस, प्लेयरने नाही परंतु खांबाने चेंडू अडला. जे पोल्स आहेत त्याला लागून चेंडू मागे येतोय. मगापासून 2 ते 3 वेळा या इनिंग मध्ये आपण पाहिलं असं. हो भरून चेंडू निघून गेलाय. साईड नेला लागत असताना पुन्हा एकदा कंप्लीट. ही सुद्धा मॅच लो स्कोरिंग होती की काय? कुणालला चार्ज होणं गरजेचं असणार आहे, परंतु कुणालच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अडचणी वाढतायत. कारण जर का इथे धाबा नाही बनल्या. नो बॉल. पुन्हा एकदा चेंडू वाढला, फेकी. ओ हातामधून चेंडू निसटून पुन्हा एकदा जाईल तोपर्यंत कोणती धाव नाही. 9+1 अशा 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होतील. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. वायकिंग्स आणि रॉयल टायटन्स यामधील ही मॅच आपण बघत आहात. माऊली पॅकर्स आणि सुपर स्ट्रायकर्स यानंतर होणारी मॅच. दर्शन आलाय. आता दर्शनला षटकारांचं दर्शन घडून आणावं लागणार आहे, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग.
वायकिंग संघ उशिरा का होईना पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे रनआउटच्या रूपाने मला वाटतं गडी बाद घोषित करण्यात आलाय. फलंदाज बाद होईल आणि अशा प्रकारे 4 षटकं संपलीत. एक मिनिट मला 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलं वायकिंग संघासमोर टीम रॉयल टायटन्स या संघाच्या माध्यमातून. नो बॉल आणि नो बॉल नंतर एकदा धावून कंप्लीट केली गेली. 31चा पाठलाग करायचाय. 14 झाल्या, 2 चेंडूचा खेळ झालाय. म्हणजे एका षटकामध्ये मॅच संपवण्याचा काहीसा इरादा आहे असं मैदानात बघायला मिळतं. विशाल आणि सुमित ही जोडी मैदानात आली आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. साईड नेटला लागून चेंडू आतमध्ये आला. निखिलच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. समोर मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आकाश चेंडू खाली. फलंदाज बाद. सुमितच्या खेळीचा अंतर्गत. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या दिशेने येतील. सुमित बाद झाल्यानंतर वैभव त्याची जागा घेण्यासाठी आलाय. बघूयात वैभव कशा प्रकारची कामगिरी करतोय. सिंगल साठी फटका खेळला गेलाय. शेवटच्या क्षणाला दिशा दिली चेंडूला. सिंगल दाब येते. शेवटच्या आणि अंतिम चेंडू ओमकारचा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विनायकच्या जवळून निघून गेला. एका धावेसाठी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती वायकिंग या संघाच्या.
18 चेंडू आणि 14 धावांची गरज. विशाल समोर निखिल. काय या 14 धावांना थांबवलं जाईल का? विजय किती महत्वाचा आहे? काय या सामन्यामधला विजय त्या संघाचं अस्तित्व जिवंत ठेवेल का? आडव्या बॅटने खेळले चेंडूला विशालनं. चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. वैभवचा इंटेंट काय सांगतोय? हो क्लीन बोर्ड. काय जबरदस्त चेंडू आहे. पाय हलवले नाही, चेंडूच्या रेषेमध्ये आले नाही. दिशा झाली, दशा झाली. दिशाभूल होत असताना दूरदशा वैभवच्या विकेटची. विघ्नेश आलाय. तसं विघ्न तर कोणतं नाहीये, परंतु विघ्न हरणारी त्याची किमया त्याला इथे सादर करावी लागणार आहे. नो बॉल. निखिलने मात्र हा चेंडू स्क्वेअर हाताळलाय. धावांचा बॅलन्स इतका मोठा नाहीये खात्यामध्ये की ज्याला वाचवण्यासाठी केव्हाही हो ड्राईव्ह केले चेंडूला. एका धावेसाठी सिंगल धाव येते. सकाळपासून खेळणारे सर्व आमचे खेळाडू आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आल्यानंतर दिवसभराचा तो थकवा काढण्यासाठी ज्या पोझिशन मध्ये बसता येईल त्या पोझिशन मध्ये बसत असताना सामन्याचा आस्वाद घेतायत, तो आनंद लुटतायत. विशाल विशाल समोर निखिल. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅट वरती आला जरूर. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. सिंगल धाव धापलकामध्ये ऍड होईल. धावा तर बनवायच्यात, आता केव्हा कशा बनतील हे पाहणं रोचक ठरेल. तुर्तास गोलंदाजी करणाऱ्या संघाला खूप मोठा परिश्रम करावा लागणार आहे. खूप संघर्ष करावा लागेल, कारण लो स्कोरिंग मॅचला वाचवणं तितकं सोपं राहत नाही. मोठी टास्क आहे, डिफिकल्ट टास्क आहे. आणि या टास्कला सामोरं जात असताना टास्क फोर्सने ते काम सुद्धा केलं पाहिजे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जातो साईड नेट वरती. पुन्हा एकदा एका धावेसाठी सिंगल धाव येईल. एका धाव्याने धावफलक पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावांवरती. अजूनही 7 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 5 का फासला अभी बाकी आहे. आज ज्या लो स्कोरिंग मॅच झाल्या त्या लो स्कोरिंग मॅच मध्ये बहुतांश वेळा धावांचा पाठलाग होताना आपण बघितला. मग त्याच्यामध्ये जी एक मॅच बघितली होती तिथे 76 धावांचा पाठलाग झाला. या अगोदरची मॅच 79 धावांचा पाठलाग झालाय. आणि त्यामुळे शेवटच्या नॉकआउट मॅचेसला मजा येणार आहे. तिथे कोण कोणावरती कशा प्रकारे मारी पडतोय. ओ चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न निखिलने केला. झेल टिपला. नो +1 अशा 2 धावा इथं मिळतील. म्हणजेच काय तर निखिलच्या मेहनतीवरती पूर्णपणे पाणी. नो बॉल. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला वायकिंग या संघानं.